समाजरत्न अजिमभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न। शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष समाजरत्न अजिमभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडलाय। या विशेष प्रसंगी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना समाजरत्न ही प्रतिष्ठित पदवी देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमात समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदयजी दळवी, जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी, वसंत भाऊ गीते, डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी, देवानंद नानाजी बिरारी यासह अनेक राजकीय, सामाजिक, पोलीस व परिवहन विभागातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ सोहळाच नाही तर सामाजिक उपक्रमांची मालिका देखील राबविण्यात आली। यात नाशिक शहरातील 4 शाखांचे उद्घाटन, अनाथ आश्रमांमध्ये वाढदिवस साजरे करणे, गरिबांना फळफूट वाटप करणे, होतकरू मुलांना वह्या वाटप करणे तसेच गरजूंना कपडे वाटप अशा समाज उपयोगी कार्यांचा समावेश होता। विशेष म्हणजे हे सर्व उपक्रम कुठल्याही प्रसिद्धीशिवाय पूर्ण निष्ठेने व समर्पणाभावाने गेल्या 15 दिवसांपासून राबवण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहिल सय्यद, राजू रंगरेज, श्याम फर्नाडीस, सुनील मोरे, योगेश पाटील, बाळा पावटेकर यांच्यासह पूर्व, पश्चिम, मध्य आणि दक्षिण विभागातील समित्या तसेच घोटी, इगतपुरी, पिंपळगाव, सिन्नर, येवला आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी, सभासद व महिला मंडळाने अहोरात्र मेहनत घेतली आहे। समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम संगम घडवणारा हा सोहळा यशस्वीरित्या संपन्न झालाय। आज या ठिकाणी एका विशिष्ट कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय माजी मंत्री, शिवसेना उपनेते नाना घोलप, आज या ठिकाणी माझ्या सोबत आलेले महाराष्ट्र वाहतूक सेनेचे चिटणीस सन्माननीय विलाजी कामोटकर, रायगड जिल्हाध्यक्ष महेशजी गुरव, सन्माननीय तडवी साहेब आणि या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण या ठिकाणी एका हिऱ्याला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात। मलाही या ठिकाणी अभिमान वाटतोय की नाशिक जिल्ह्यामध्ये माझा असा एक पदाधिकारी आहे की नाशिक जिल्ह्यामधील प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चौकामध्ये आज अजिमभाईचे वाढदिवसाचे बॅनर या ठिकाणी मला पाहायला मिळाले। वाढदिवसाचे बॅनर दिसणे आणि लावणे याचा अर्थ असा आहे की आपण कार्यक्रमाच्या प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मनापर्यंत आपण त्या ठिकाणी पोहोचलेला आहात। प्रत्येक माणसाच्या हाकेला आपण त्या ठिकाणी प्रतिसाद देता, म्हणून या ठिकाणी समोर सगळे उपस्थित जे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत हा त्यामागून संदेश जातो। गेली अनेक वर्ष महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आम्ही काम करतोय आणि काम करत असताना नाना दरवर्षी आम्ही एक 5 जिल्हे काढतो महाराष्ट्रामधून की कुठल्या जिल्ह्याचं काम 1 नंबर आहे, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, 4 नंबर आहे, 5 नंबर आहे, असं प्रत्येक जिल्ह्याचा आम्ही दरवर्षी एक आलेख घेतो। गेली 4 वर्ष अजिमभाईने हा नंबर सोडलेला नाही, हे अजिमभाईचं या ठिकाणी कौतुक करणं। वंदनीय शिवसेना प्रमुखांचं एक वाक्य मला या ठिकाणी आठवतं। नाना शिवसेना प्रमुख सांगायचे की तुम्हाला पद दिलं जाते, पद तुम्ही निर्माण करा। अजिमभाईला या ठिकाणी नाशिकची जबाबदारी दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये अजिमभाईंनी असा कामाचा धडाका लावला की आरटीओच्या माध्यमातून असेल, वाहतूक पोलीस असतील, ट्रॅफिक पोलीस असतील, शालेय विद्यार्थी असतील, गुड्स व्हेकल असेल, इतर कुठली वाहन असतील, त्या प्रत्येक वाहनाला एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी अजिमभाईंनी केलेलं आहे। आणि त्यासाठी अजिमभाईंनी एक सुंदर असं काम या ठिकाणी आपल्या
वंदनीय शिवसेना प्रमुखांना अपेक्षित असलेलं काम सन्माननीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेबांना अपेक्षित असलेलं काम या ठिकाणी ते करतायत. परंतु अजिमभाई या ठिकाणी काम करत असताना त्यांच्या सोबत असलेले सहकारी यांचंही कौतुक करणं तेवढंच महत्वाचं आहे की अजिमभाई या ठिकाणी वाऱ्यासारखं काम करत असताना अजिमभाई सोबत जे जे पदाधिकारी आहेत ते सगळे अजिमभाईला पूर्णपणे ताकद देतात. त्यामुळेच अजिमभाईला हे सगळं काम करणं शक्य होतं आणि हे सगळं काम शक्य करतात या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त एक शक्ती आपल्या पाठीमागे असावी लागते. जी शक्ती आपल्याला असं म्हणते की तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ती शक्ती आज अजिमभाईच्या उजव्या बाजूला नानांच्या रूपामध्ये बसलेली आहे. त्यामुळे नाना, आजच्या या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आणि या ठिकाणी आपण गेली मला वाटतं 5 दिवस काहीतरी वाढदिवस साजरा करताय. नाना, बरं झालं आपण नाही, आपल्याला शुगर आहे त्यामुळे 5 दिवस आपल्याला काही जमलं नसतं. परंतु साखरेपेक्षाही अत्यंत गोड, साखरेपेक्षाही अत्यंत गोड, प्रत्येकाच्या मनात जागा करणारा माणूस, प्रत्येकाच्या मदतीला धावणारा माणूस आणि प्रत्येकाला ज्या वेळेला अडचण येते त्यावेळेला अजिमभाईला पाहिल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये मनामध्ये जी ताकद येते की आता मला काही भीती नाही. वाढदिवसाला उपस्थित आमचे सर्वांचे नेते माजी मंत्री माननीय बबनरावजी नाना घोलप, मुंबईत खास वाढदिवसानिमित्त आलेले उदयजी दळवी साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, हाजी साहेब, अजिमभाईंचे वडील आणि आपल्या सर्व वाहतूकदार, महाराष्ट्र वाहतूक शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि बंधू आणि आमच्या वाहतूकदारात भगिनींनो, 25 तारीख ही आपण अतिशय आठवणीनं व आवडीनं अजिमचा वाढदिवस आपण साजरा करीत असतो. ज्या दिवसापासून अजिमने वाहतूक या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं तेव्हापासून माझी आणि अजिमची जेव्हापासून मैत्री झाली, नानांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरामध्ये कामाला सुरुवात केल्यानंतर अजिममध्ये एक प्रामाणिकपणा कामाच्या बाबतीत अतिशय दिसून आला आणि आम्ही सर्वजण त्या प्रामाणिकपणाला भुलून आज त्याच्या बरोबर काम करीत आहोत. शिवसेनेच्या धोरणानुसार निष्ठा आणि प्रामाणिकपणा हा अजिममध्ये भरभरून असा भरलेला आहे. कुठल्याही नया पैशाची अपेक्षा न करता काम करणारे कार्यकर्ते जेव्हा संघटनेमध्ये काम करत असतात तेव्हा संघटना खऱ्या अर्थानं मोठी होत असते. आणि अजिम आपण जर बघितलं तर इतर वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या काही संघटना आहेत त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु खऱ्या अर्थानं त्या वाहतूकदाराला न्याय मिळतो का, न्याय आपण देतो का, आणि तो खरंच आपल्या समाधानी आहे का, सुरक्षित आहे का, हे जर आपण बघितलं तर याच्यासाठी अजिम आपला धावून जात असतो. रात्री 2 वाजता तरी एखाद्या आमच्या वाहतूकदाराने फोन केला, अडचणीत आला, तर अजिम त्याच्यासाठी 2 वाजता सुद्धा त्या ठिकाणी जात असतो. आमचे पोलीस बांधव असतात, RTO साहेब असतात, ते त्यांच्या पद्धतीने कारवाई करीत असतात. परंतु ती कारवाई करत असताना सुद्धा जर कुठं अन्याय झाला असेल तर त्या वाहतूकदाराच्या मदतीसाठी अजिम सातत्याने धावून जात असतो. आणि म्हणून हा जो आपला जनसागर असतो हा अजिमच्या मागे आज ठामपणे उभा आहे. याला कारण त्याचा प्रामाणिकपणा. वाहतूक क्षेत्रामध्ये जसं त्याचं काम आहे तसंच एक समाजामध्ये सुद्धा त्याने आपलं एक नावलौकिक असा उभा केलेला आहे. आपण बघितलंच, कोविड काळामध्ये आपण सर्व घरी बसलो होतो, कुणाची गाडी रस्त्यावर नव्हती, सर्व वाहतूकदार अतिशय हवालदिल झाले होते. अशाही काळामध्ये अजिमने प्रत्येक वाहतूकदाराला जितकी मदत करता येईल तेवढी मदत केली. घरपोच धान्य देण्याचा एक उपक्रम त्याने त्यावेळेस राबवला. आत्ताही आपण बघितलो, असा ह्या रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये ज्या गरीब बांधवांना मदत पाहिजे त्यांना तो मदत देत असतो आणि त्यांची दुआ तो आपल्याला घेत असतो.
आणि अशा प्रकारचं समाजामध्ये जेव्हा काम करत असतो तेव्हा एक आदर्श काम उभं राहतं आणि आज म्हणूनच त्याची पावती म्हणून आज त्याला समाजरत्न हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मी त्याचं अतिशय स्वागत करतो. उदयजी दळवी, त्यांच्याबरोबर आलेले सर्व पदाधिकारी, या ठिकाणी काम करणारे सर्व पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो, अजिमभाईचा वाढदिवस होता. मी सकाळी 7ला मुंबईला गेलो आणि बरोबर 2 वाजता काम आटपून तिथून निघालो आणि या ठिकाणी पोहोचलो. अजिमभाईच्या वाढदिवसाला तर मी कायम असतोच, परंतु आज जर लेट झालो असतो तर मला चुकल्यासारखं वाटलं असतं. एक चांगला कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता, चांगला म्हणण्यापेक्षा प्रामाणिक कार्यकर्ता आणि त्याच्या वाढदिवसाला हजर राहायचं नाही हे काही बरोबर दिसणार नाही, म्हणून धावपळ करीत आम्ही या ठिकाणी आलो. अजिमभाईच्या बद्दल सगळ्यांना आपल्याला माहित आहे, मी सांगण्याची काही आवश्यकता नाही. संघटना ह्या कशा पद्धतीनं काम करतात आणि आमची संघटना कशा पद्धतीनं काम करते हे या ठिकाणी माझ्या तोंडून सांगण्याची काही आवश्यकता नाही. मी एवढंच सांगेल की अजिमभाईचं काम हे अतिशय प्रामाणिक असतं, अतिशय स्वच्छ असतं आणि म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. गेले 50-55 वर्ष मी शिवसेनेत काम करतोय आणि जेव्हा जेव्हा प्रामाणिक माणसं भेटतात तर त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना मोठं करण्याचं काम आम्ही आतापर्यंत केलं आणि त्यामध्ये आमचा अजिमभाई समाजाने मुस्लिम जरी असला तर आज 10% या ठिकाणी मुस्लिम आहे आणि 90% हिंदू या ठिकाणी त्याला शुभेच्छा द्यायला आलेले. ही जमेची बाजू आहे. तो रमजान महिन्यामध्ये गोरगरिबाला फळ वाटप करतो. कोविडच्या कार्यकाळामध्ये आम्ही इतकं काम केलं, रात्रंदिवस, नुसतं नाशिकमध्ये नाही, देवळाली कॅम्प, भगूर, ज्या ज्या ठिकाणी समाजाची गरीब माणसं आहे ज्यांना खायला मिळणार नाही अशी ज्या ज्या ठिकाणी भीती होती त्या ठिकाणी आम्ही अन्नधान्य पुरवण्याचा प्रयत्न केला. आता 30 दिवस रोज जवळजवळ 40-50 हजार रुपयाचे फ्रूट आणायचे, ते गोरगरिबाला वाटायचे. घरच्यांनी सगळ्यांनी, बहीण, मुलगा, भाऊ, सगळ्यांनी, वडील हे सगळे उभे राहतात, आमच्यासारखे कार्यकर्ते येतात आणि ते वाटतात. हे पुण्याचं काम तो करतो आणि हे काम करताना परमेश्वर निश्चित बघतो, त्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून अजिमभाईला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, परंतु परमेश्वराच्या खास करून शुभेच्छा आहेत आणि म्हणून अजिमभाईला काही कमी पडणार नाही. त्याला उलट मी सांगत असतो की माझ्याकडे काहीतरी बायोडाटा दे, तुझं काय शासनात नाव देतो, इकडं नाव देतो, पण तो काही देत नाही. तो तुम्ही इथंच वाहतूक सेनेमध्ये आनंदात आहे. असा हा प्रामाणिक कार्यकर्ता खरंच शोधून सापडणार नाही. त्यांनी जी आतापर्यंत तुमची सेवा केली ती खरोखर प्रामाणिकपणे केलेली आहे आणि इथून पुढे तो प्रामाणिकपणे ही सेवा करीत राहील अशी आशा बाळगतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं अजिमभाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष माननीय उदयजी दळवी साहेब, तसेच आमचे शिवसेनेचे माजी मंत्री, शिवसेनेचे उपनेते, माझे खांदे समर्थक, माझे प्रेरणास्थान म्हणजे बबन नानाजी घोलप, तसेच व्यासपीठावरती आमचे बाईभाऊ गुरु, सगळे वाहतूक सेनेचे पदाधिकारी व आमचे शिवसेनेचे, आज माझ्या वाढदिवसाला खास करून दळवी साहेब इथं आणि नाना पण मुंबईला गेले होते, नाना पण आले. मी त्यांच्या खूप आपल्या शिवसेना, विद्यार्थी वाहतूक सेना व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे व माझ्या परिवाराचे तर्फे त्यांचे आभार मानतो. नाना तुम्ही आले, मला आज खूप आनंद वाटतोय. मी जास्त बोलणार नाही, खूप वेळ झालेला आहे. आज माझा जो वाढदिवस आहे हा मी वाढदिवस म्हणून नाही करत साहेब, नाना, हे आपल्या विद्यार्थी वाहतूक सेना, शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना याच्यामध्ये ट्रक चालक असतील, विद्यार्थी वाहतूक करणारे वाहतूकदार आहे, टेम्पो चालक आहे, रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, सगळे जेवढे संघटना आपल्या याच्यात जोडलेले सगळे माणसं आहे. आणि या माणसाला आपण 1 रुपया साहेब, 1 रुपया न घेता किंवा 1 रुपया कोणाची पावती न घेता हे माणसं अशी आपण जोडलेले माणसं आहे. मला आज अभिमान वाटतो या माणसाने, या लोकांवरती. तर खरंच सुनील भाऊंनी सांगितलं का त्यांनी पूर्ण विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांनी
त्यांनी पैसे जमा केले आणि त्यांनी सगळं फलक जे काय लावले 300 फलक लावले काय आणि किती वाढदिवसांनी मी म्हणजे 3 दिवसापासून केक कापतोय. मला स्वतःला माहित नाही का मी किती केक कापले असेल. सकाळी 6 वाजेपासून तर आतापर्यंत मी झोपेल पण नाही साहेब. एवढे केक कापले आणि एवढ्या लोकांनी मला भरभराटून शुभेच्छा दिले. मी मनापासून त्यांचे आभार मानतो. सर्व शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने व विद्यार्थी वाहतूक सेनेचे माझे सर्व 85 जे आमचे पदाधिकारी आम्ही नेमलेले त्यांनी इतकं धडाडीचं काम चालू केलेलं आहे. माणसं कसे जोडायचे मी आज त्यांच्या आज प्रत्येक विभागामध्ये गेलो. पंचवटी विभागामध्ये, शिरगाव विभागामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये खूप ठिकाणी फिरलो आणि जेव्हा मी माणसं त्यांनी कसे कसे जोडले मला खूप अभिमान वाटतो. साहेब जसं तुम्ही माझ्यावरती जबाबदारी दिली तशी मी या आपले 85 जे पदाधिकारी नेमलेले त्यांच्यावरती जबाबदारी दिलेली आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम करत आहे. मी त्यांच्या खरंच शिवसेनेमध्ये ते शिवसेनेचं त्यांनी काम संघटना कशी वाढवायची त्यांनी काम तसं करून दाखवलं. मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आज मला तुम्ही एवढा प्रेम दिला आणि एवढा म्हणजे एक परिवारासारखा तुम्ही मला आज प्रेम दिला. मी खरंच तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही मला जो पदवी दिली समाज त्याच्याबद्दल मी खरंच म्हणजे मी ते लायकी आहे का नाही ते तुम्हाला माहिती आहे, साहेबांना माहिती आहे. मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जास्त काही बोलायचं नाही मला कारण की वाहतूकदार नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.